माननीय मुख्याध्यापक, माननीय उपमुख्याध्यापक, माननीय पर्यवेक्षक वै, सहकारी सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर आणि माझ्या विद्यार्थी मित्र, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण स्वतः काय आहोत यावरून आपलं मूल्य ठरत नाही. आपण स्वतः काय आहोत यावरून आपलं मूल्य ठरत नाहीये, तर आपण स्वतःला जे काही बनवणार आहोत त्यावरून आपलं मूल्य ठरतं. उदाहरण सांगायचं झालं तर एक धातू घ्या, लोखंडाचा धातू दिसतो लोखंड, पण या लोखंडापासून जर आपण सळी तयार केली तर त्याचं मूल्य, त्याची किंमत जी काही होते ती 250 रुपयाच्या आसपास होईल. पण तेवढ्याच धातूपासून आपण जर घोड्यांना जे नाल लावतात ते जर बनवलं तर त्याची किंमत होते 1000 रुपये. तेवढ्याच धातूपासून आपण सुया जर बनवल्या तर त्याची किंमत होते साधारणतः 10,000 रुपये. आणि तेवढ्याच धातूपासून जर आपण घड्याळमधील स्प्रिंग्स तयार केल्या तर त्याची किंमत होते 1,00,000 रुपये. म्हणून बाळांनो बोलतो की आपण स्वतः काय आहात यावरून आपलं मूल्य ठरत नाही आहे. आपण काय बनणार आहोत, काय बनवता येईल, काय बनलं पाहिजे हे ध्येय जर आपण साध्य केलं त्यावरून तुमचं मूल्य ठरत असतं. आणि आपलं मूल्य ठरवत असताना आपण समाजाला ज्या काही गोष्टी देतो त्या गोष्टी पुन्हा परत आपल्याकडेच येतात. निसर्गाचा एक साधा नियम आहे, जमिनीमध्ये एखादं बीज जर आपण रुजवलं तर निसर्ग हजारो बिया आपल्याला देतं, हजारो धान्य देतं. समाजामध्ये आपण आनंद पसरवला, समाज 10 पटीनं, 100 पटीनं, 1000 पटीनं आनंद आपल्याला परत देतं. पण समाजामध्ये आपण दुःख पसरवलं, राग कुणाचा केला, द्वेष केला, मत्सर केला तर तेवढ्याच कैक पटीनं समाज आपल्याला त्या पद्धतीनं तो परत करणार आहे. त्यामुळं आपण कुणासमोर कुणाचं दुःख व्यक्त करू नका, कुणाचा द्वेष करू नका, कुणाबद्दल राग मनामध्ये पकडू नका. इतरांना आनंद द्या, आपण आनंदी राहा. इतरांना सुख द्या, आपण सुखामध्ये राहा. इतरांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा, आपणही प्रसन्न राहाल. आणि माणूस म्हणून या समाजामध्ये राहा. 100 पटीनं, 1000 पटीनं माणुसकी म्हणून तुम्हाला ती परत भेट मिळणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, समाजामध्ये जे पेराल ते 1000 पटीनं तुम्हाला परत मिळणार आहे. चांगल्या पद्धतीनं जगा, योग्य जीवन जगा. पण हे करत असताना आपण काय आहोत हे स्वतःला ओळखा, आपलं मूल्य ठरवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही आयुष्यामध्ये बना. धन्यवाद.